आज मैंने मारला प्रोपोज डायरेक्ट कैसे बताऊंगा मैं सांगूंगा ना तुमको म्हणे देखो मी आलता डायरेक्ट मुक्ताईनगर म्हणे सर्वात पहिले तर आपले मोठे भाऊ लोक भेट गेले म्हणजेच कोण आपले सपोर्ट करणारे भाऊ लोक मग त्यांनी घेतले आपल्या ब्लॉग मध्ये फिरवला ना आपल्याकडे कॅमेरा माझ्यासोबत होते कोण आमचे मामा म्हणजेच कोण रोहित डॉन उन्ने बताया दो उंगल्यानं अजून एक जण होतं माझ्यासोबत म्हणजेच कोण आकू भाऊ मग काय रे भाऊ आपल्या भाऊ लोकायला घेतले आपल्या ब्लॉग मध्ये आणि मग काय दादा सपोर्ट करणाऱ्या लोकांची कमी आहे का आपल्याकडे मग अरे भाई भाऊ म्हणे लाईक करा फॉलो करा शेअर करा मैं म्हणणं एकच आहे पटापट करा म्हणजेच कसा विषय 16 मी कुछ काम करने को आया था ओ डायरेक्ट बताता तुमको माझ्यासमोर बसली होती हिरोईन मग काय दादा इकडे कॅमेरा बी टेल होता ना मी आलता इकडे गाण्याच्या शूट साठी मग काय रे भाऊ इकडे बसले होते ना हिरो मग काय एक रोल महाबी तिच्यामध्ये मग विषय 16 मी डायरेक्ट भेटला प्रोड्युसर आणि गाण्याचे लेखक म्हणजेच कोण आपले मोठे भाऊ मग काय रे भाऊ इकडे पाहना नाही ना परदेशी म्हणजेच रील स्टार आणि मग काय दादा मेरे को उनने बताया की तेरे को क्या क्या रोल करना है मग मेरे को थोड़ा सा समजाया मग काय भाऊ तेवढं समजलं तुम्हाला तर माहिती आहे भाऊच्या तोंडावरची स्माईल जाते का भाऊ बी तसंच म्हणत होता की स्माईल मस्त आहे मग काय रे भाऊ झाला ना शूट चालू तसं काय नाही म्हणलं आपला रोल बारे आत्ता नाही नंतरून आहे मग मी काय बोलत नाही ना डायरेक्ट गाईज मला खायला दिलं खाऊन घे बहीण म्हणे तू म्हणे आते होई घे म्हणे आम्हाला काम तारा का ना भाऊ काय नो आता जेवण घालत करायला भेटते डायरेक्ट घ्या थोडं सगळं आम्ही नाही खात बापा मग काय रे भाऊ आपल्या गँगचे माणसं भेटणे चालू झाले ना मुक्ताईनगर म्हणजे शूट तर जोरदार चालू होता ना आपल्या गँगचे माणसं बी भेटत होते खतरनाक म्हणजे मला तर लय भारी वाटत होतं कारण की विषय 16 कारण की विषय म्हणजे मी असला तर काय मग बोलून राहिला का भाऊ तू बिलकुल सेम तुम्ही आयरनी एंड भाऊ टाइप पूरा का होती ना मग तुमको कुछ विषय समझा क्या कुछ समझेगा नहीं तुमको मेरे को फॉलो करना पड़ेगा तभी समझेगा कारण की मैं डेली वीडियो टाकेन ना बॉम्ब टाक्या